भरत या सर्व भिल्लांना भगवंताच्या दर्शनाकरता घेऊन चाललाय। म्हणजे चतुरंगिनी सेना तर घेऊन जातोच आहे। हे सर्व त्यांनी बरोबर नेले, मातांना बरोबर घेऊन चाललेलं आहे, वशिष्ठांना बरोबर घेऊन चाललेलं आहे, जीवांनाही बरोबर घेऊन चाललेला आहे। भरत हा संत आहे महाराज। म्हणून याच्यातून शिकण्यासारखा मुद्दा हाच आहे की संतच असे आहेत जे सर्वांना देवापर्यंत घेऊन जातात। मग सगळं जग म्हणजे एक प्रकारचं कोर्टच आहे महाराज। आणि हा जगाचा मालक हा त्यांनी महाराज न्यायाधीश आहे। आणि सर्व जीव त्यांनी महाराज कर्म करून चांगले वाईट कर्म करतात आरोपी आहेत। आणि या सर्वांची बाजू मांडणारे त्यांनी संत म्हणजे वकील आहेत। संत वकिलासारखेच आहेत, बाजू मांडणारे आहेत महाराज। म्हणून देवाच्या समोर त्यांनी सर्वांना घेऊन जातोय भरत। हा त्यातला विशेष असणारा भाव आहे। रस्त्याने जात असताना यमुनेच्या काठावरून त्यांनी प्रवास होऊ लागला। यमुनेचं पाणी पाहून त्यांनी पुन्हा पुन्हा रामाची आठवण भरत करू लागला। जेवढे जेवढे लोक रस्त्याने त्यांनी भेटतील त्या प्रत्येकाला त्यांनी विचारायचं, तुम्ही राम पाहिलात का? भरतानं विचारावं, त्यांनी हो म्हणू। जे जे हो म्हणत होते ना त्यांच्या पायावर दंडवत भरत जे त्यांनी घालत होते, माझा राम यांनी पाहिला, माझा राम यांनी पाहिला। केवढं प्रेम आहे, केवढी उत्कंठा रामाला भेटण्याची अंतःकरणात तयार झाली असेल। तेवढे चित्रकूटावर भगवान अशा पद्धतीने वास्तव्य करतोय। चित्रकूटात राहत असताना भगवती जानकीला स्वप्न पडलं महाराज। त्या स्वप्नामध्ये त्यांनी महाराज भरत येतोय आणि सर्व समाजाला आपल्या बरोबर घेऊन येतोय असं स्वप्नात त्यांनी दिसलं। आणि सर्व त्यांनी महाराज सांगू लागली, भगवती जानकी प्रभू रामचंद्रांना मला असं स्वप्न पडलेलं आहे की भरत येतोय आणि तो त्यांनी अनेक लोकांना आपल्या बरोबर घेऊन त्यांनी येतोय। त्यांच्याबरोबर त्यांनी पालख्या आहेत, पालख्यांमध्ये त्यांनी राजमाता आलेल्या आहेत। पण पुढची गोष्ट सांगू लागली, त्यांच्या कपाळाला कुंकू नाही, त्यांनी श्वेत वस्त्र परिधान केलेलं आहे। हे सर्व त्यांनी शब्द अशा पद्धतीनं जानकीच्या मुखातले ऐकले। लक्ष्मणाला तर ते ऐकून त्यांनी गहिवर आला। दादा लक्ष्मण त्यांनी अशा पद्धतीने रडू लागला। उत्तर दिशेला पाहून प्रभू सुद्धा त्यांनी व्याकुळ झाले, काय झालं असेल म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं व्याकुळ झाले सर्व। इतक्यात त्यांनी मोठा धूळ उत्तरेच्या दिशेने दिसू लागली। मोठी धूळ त्यांनी आलेली दिसते, का ही धूळ कशाची असेल म्हणून त्यांनी कोणी भिल्ल धावत धावत आले आणि येऊन सांगितलं की भरत येतोय। स्वप्न सांगून झालं नाही कुठे, लगेच भरत येण्याची बातमी त्यांनी कळली। भरत येतोय, भरत येतोय आणि एकटा येत नाही, चतुरंगिनी सेना घेऊन येतोय। हे शब्द ऐकल्यानंतर त्यांनी म्हणत, दादा लक्ष्मण तापलेला आहे। त्याला असं वाटलं जर भेटायला येत असतं तर फक्त एकटाच आला असता भेटायला, सेना बरोबर घेऊन येत नाही। त्याचा अर्थ हा भेटायला आलेला नाही, भेटायला आलेला मनुष्य सेना कशाला आली? त्याअर्थी तो निश्चित त्यांनी आपला घात करण्याकरिता आलेला आहे। भरत त्यांनी लक्ष्मण दादा रागावलेला आहे। रागावून त्यांनी डोळे लाल करून बोलू लागला, आताच जातो, धनुष्य हातात घेऊन त्यांनी अशा पद्धतीने तयार आहे, मी त्याच्याशी युद्ध करतो। त्याला राज्याची नशा चढली असेल म्हणून त्यांनी युद्ध करण्याकरिता आलेला आहे, सेना घेऊन अशा पद्धतीने आलेला आहे। प्रभू तुम्ही फक्त मला आज्ञा द्या, असे डोळे लाल करून लक्ष्मण दादा बोलू लागला। इतक्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने त्यांनी सांगितलं, भरत युद्धासाठी नाही तर शरणागती स्वीकारून आलेला आहे। असे शब्द ऐकल्यानंतर त्यांनी महाराज प्रभूंनी लक्ष्मणाला थांबवलं, लक्ष्मणा थांब, जल्दबाजी करू नकोस, घाई करू नकोस, भरत त्यांनी भेटण्याकरिता आलेला आहे। हे शब्द आकाशवाणीने सांगितल्यानंतर लक्ष्मणाच्या हातातला धनुष्यच गळाला महाराज। त्याच्या नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागल्या। भरता चुकीचं समजलो तुला, तू खरंच करतोयस, भगवंताला भेटण्याकरिता येतोयस। लक्ष्मणाच्या अंतःकरणामध्ये हे भाव त्यांनी तयार झाले। रामाकडे त्यांनी वरती लक्ष्मण त्यांनी पाहत नाही, का बरं पाहत नाही? भरतावर रागावला होता ना, आणि पुन्हा त्यांना खजील झाल्यासारखं वाटलं की आईला त्यांनी वचन दिलं होतं, आई मी त्यांनी त्या प्रवासामध्ये राग रोष ईर्ष्या मद मोह काही माझ्या मनात आणणार नाही। पण अतिशय स्पेशानं त्यांनी बोलत होता, आता कोणत्या तोंडानं रामाकडे बघू म्हणून लक्ष्मण खाली पाहू लागला आणि पुन्हा प्रभूंच्या चरणांना स्पर्श करून त्यांनी विनंती केली, देवा देवा मी पुन्हा त्यांनी असं कधीच वागणार नाही, मला क्षमा करा। भगवान त्यांनी फार दयाळू आहेत। चित्रकूटात असं जे वातावरण आहे ते सुंदर आणि शांत आहे आणि हंसांची त्यांनी अशा पद्धतीने दाटी आहे, सुंदर वातावरण आहे। पुष्प त्यांनी त्या वेलींवर शोभून दिसत आहेत, मोठे मोठे वृक्ष आहेत। प्रभूंनी स्वतः वृक्षारोपण अशा पद्धतीने केलेलं आहे, शांत वातावरण आहे। आणि हा संपूर्ण समाज सुद्धा आता त्यांनी त्या चित्रकूटामध्ये जातोय प्रभूंच्या दर्शनाकरिता। भरताला शुभ शकून त्यांनी होऊ लागले, मला रामाचं आज दर्शन होणार आहे, मी प्रभूंचं दर्शन आज प्राप्त करून घेणार आहे। पण गुरुदेवांसह सर्वांना त्यांनी अशा पद्धतीने सांगू लागला। गुहकाला सांगितलं, गुहका
चित्रकूट मला दिसतोय, मंदाकिनीच्या काठावर प्रभूंचं त्यांनी वास्तव्य आहे. आतापर्यंत मी त्यांनी पायी चालत आलेलो आहे. आधी रथात बसला होता गंगेच्या काठापर्यंत, तिथून पुढे पायी चालत आला. आता मी त्यांनी दंडवत प्रणाम करत अशा पद्धतीने प्रभूंना भेटण्याकरिता जाणार आहे. भरतानं सांगायला सुरुवात केली गुहकाला. गुहकानं सांगितलं ठीक आहे. चित्रकूटाच्या जवळ गेले. मंदाकिनीचा असणारा प्रवाह अशा पद्धतीने पाहिला. सुशोभित असणारा रामाचा आश्रम लांबूनच त्यांनी पाहायला मिळाला. भरतानं शत्रुघ्नासह त्यांनी अशा पद्धतीनं आणि दंडवत प्रणाम घालायला त्यांनी सुरुवात केली. समोर त्यांनी जात नाही, प्रभू बसलेले आहेत. दादा लक्ष्मण त्यांनी बरोबर आहे, भगवती जानकी आहे. आणि पुढच्या दारानं त्यांनी भरत आला नाही महाराज. त्या भरताने विचार केला की माझ्यामुळे प्रभूंना वनवास झालेला आहे, असा समोरून निडरपणानं मी प्रभूंच्या कसा जाऊ, असं त्यांनी महाराज मनात येऊ लागलं. म्हणून त्यांनी मी असा विनवणी करण्याच्या भूमिकेमध्ये त्यांनी जाणार आहे. पण पुढच्या दारानं जाण्यामध्ये त्यांनी काही तात्पर्य नाही. प्रभूंना मला भेटायला जायचं. दंडवत प्रणाम करत करत अशा पद्धतीने निघाला. आणि आता लक्ष्मणाकडून त्यांनी महाराज प्रभू रामचंद्रांना कळालं दादा भरत आलेला आहे. भरत आला असा शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी प्रभू काही क्षणात आणि खाड उभे राहिले आणि भरताच्या दिशेने पळू लागले. रामाचा बाण जेवढ्या वेगात त्यांनी धावतोय एवढ्याच वेगात राम धावू लागला. मन जेवढ्या वेगामध्ये प्रवास करतं एवढ्या वेगात त्यांनी प्रभू रामचंद्र त्यांनी धावू लागले. भरताला भेटण्याकरिता भरतानं 4 गोष्टी टाकून दिल्या होत्या. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 गोष्टी टाकून दिल्या होत्या. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा त्यांनी महाराज भरताकरिता सर्वस्व सोडलं. त्यांच्या गळ्यातलं त्यांनी उपवस्त्र उपर्ण त्यांनी गळून पडलेलं आहे. त्यांच्या खांद्यावरचं जे तर्कस आहे ज्याच्यात बाण आहेत ते गळून पडलेलं आहे. हातातला धनुष्य त्यांनी महाराज टाकून दिलेला आहे. पायातल्या त्यांनी खडावा सुद्धा प्रभूंनी घातल्या नाहीत. या 4 गोष्टींचा त्याग केला आणि भगवान भरताच्या दिशेने त्यांनी महाराज पळू लागले. दोघेही त्यांनी महाराज एकमेकाविषयी विलक्षण असणारं प्रेम अंतकरणामध्ये त्यांनी ठेवतात. उठे राम असुनी प्रेम अधीरा कहू पट कहू निशंग धनुतीरा. सर्व गोष्टी त्यांनी टाकून अशा पद्धतीने घाईघाईनं आणि भरताला भेटण्याकरिता प्रभू त्यांनी निघाले. आणि सर्व लोक त्यांनी पाहतायत. सर्वांच्या समोर त्यांनी महाराज पाहता पाहता राम आणि भरत एकमेकाला त्यांनी कडकडून अशा पद्धतीने भेट झालेली आहे. याला भरत भेट अशा पद्धतीने त्यांनी म्हणतायत. राम आणि त्यांनी भरत एकमेकाला भेटतायत. दादा लक्ष्मण त्यांनी पाहत राहिला. देवदेवता पुष्पांचा वर्षाव करत आहेत. जयघोष त्यांनी करतायत. भरताचा त्यांनी जयघोष साधू साधू म्हणून सर्वजण भरताला अशा पद्धतीने म्हणू लागले. सर्वजण आनंद विभोर आहेत महाराज. भरताला आणि रामाला त्यांनी महाराज भेटलेलं पाहून सर्वांना आनंद झाला. 2 भाऊ एकमेकाला प्रेमानं त्यांनी भेटतायत. सर्व आनंदानं विभोर होऊन त्यांचं गीत गातायत. प्रभू रामचंद्रांचा घोष त्यांनी करतायत. जय जयकार अशा पद्धतीने करू लागले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. राम नामाचा घोष त्यांनी सर्वजण करतायत. सर्वस्व टाकून भगवान अशा पद्धतीने जातोय. अंगावरचं वलकल वस्त्र का टाकलं माहितीये? मनात विचार केला हे वलकल वस्त्र म्हणजे पडदाच आहे. माझ्या प्रिय असणाऱ्या भक्ताला मी भेटण्याकरिता त्यांनी निघालोय. मध्ये पडदा कशा करता असावा म्हणून त्यांनी प्रीततः पडदा नाही. जिथं प्रीत आहे जिथं प्रेम आहे तिथं पडदा नाही. पडदा तहा प्रीत नाही. जिथं पडदा आहे तिथं प्रेम नाही. म्हणून त्यांनी महाराज स्वच्छ निर्मळ असणारं प्रेम दाखवण्याकरिता मध्ये कोणताच प्रतिबंध नसावा टाकून दिलं महाराज. म्हणून त्यांनी बाहुपाशामध्ये भरताला त्यांनी घेतलं. भरतानं त्यांनी व्याकुळ होऊन प्रभूंकडे पाहायला सुरुवात केली. नेत्रामधून अश्रुधारा वाहू लागल्या. पाहता पाहता त्यांनी महाराज भरतानं प्रभूंच्या चरणावर दंडवत प्रणाम करायला त्यांनी सुरुवात केली. सर्वजण हे प्रेम पाहू लागले. 2 भावांचं असणारं प्रेम आहे. 2 सावत्र भाऊ आहेत. सख्खे भाऊ नाही, सावत्र भाऊ आहेत. आणि सावत्र भाऊ एकमेकावर एवढं प्रेम करत आहेत. कैकई सारखी कुबुद्धी, मंथरे सारखी कुबुद्धी आडवी आली तरी सुद्धा आणि ज्याने आपसातलं प्रेम अशा पद्धतीने ढळू दिलं नाही तो राम आहे आणि तोच भरत आहे महाराज. हीच भरत भेट आहे. ही सर्वांनी त्यांनी श्रवण करण्यासारखीच आहे. म्हणतात बापूजी एकदा कथा सांगत होते, मोरारी बापू. आणि कथा सांगत असताना त्या कथेमध्ये रामाचं आणि भरताचं विलक्षण असणारं प्रेम जसं आपण आता श्रवण करतो असं त्यांनी सांगत होते. आणि सांगत असताना त्यांनी मला 2 भाऊ कथा ऐकण्याकरिता आलेले होते. दोघे सख्खे भाऊ होते. दोघांचं बऱ्याच वर्षापासून कोर्टात भांडण चाललं होतं. एक थोरला एक धाकटा. 2 जण भाऊ एकमेकावर कोर्टात भांडत होते. बऱ्याच वर्षांचं भांडण होतं. आणि ते भांडण त्यांनी असून एवढं भावावर भावाचं प्रेम असू शकतं. सख्खे भाऊ नाही, सावत्र भाऊ आहे. किती प्रेम आहे. एवढं प्रेम त्यांनी मला पाहिलं. आणि त्या 2ही भावांच्या अंतकरणामध्ये त्यांनी व्याकुलता निर्माण झाली. त्यातला थोरला भाऊ आला
आणि सगळ्यात आधी स्टेजवर येऊन दंडवत प्रणाम त्यानं केला महाराज बापूजींच्या समोर. आणि दंडवत प्रणाम करून त्यांनी सर्व लोकांच्या समोर म्हणू लागला, महाराज तुम्ही कथा सांगितली, 2 भावांचं प्रेम अशा पद्धतीने सांगितलं. किती प्रेम आहे भावांचं, केवढं प्रेम राम प्रभू भरतावर करतायत, केवढं प्रेम भरत रामावर करतायत. राजगादी प्राप्त झाल्यानंतर कोणी डावलेल का? राजगादीला कोणी लात मारेल का? भावाकरता प्रभूंकरता राज गादी अशा पद्धतीने दूर करतोय भरत. आणि प्रभू सुद्धा त्यांनी महाराज वडिलांचं वचन पूर्ण करण्याकरिता वनात जात आहेत, ज्याच्यामुळे वनवास प्राप्त झालेला आहे. त्याच्यावर एवढं प्रेम रामाचं त्यांनी पाहायला मिळतंय, विलक्षण असणारं प्रेम आहे. म्हणून त्यांनी, मी पण एक भाऊ आहे आणि माझं आणि माझ्या भावाचं त्यांनी बऱ्याच वर्षापासून भांडण कोर्टामध्ये चालू आहे. महाराज मला या सगळ्या लोकांच्या समोर त्यांनी सांगायचं आहे की मला ते भांडण आता बंद करून टाकायचं आहे. कोर्टातले भांडण मी मागे घेणार आहे. माझा भाऊ मला अतिशय प्रिय आहे. त्याचे ते शब्द ऐकले आणि त्याचा जो दुसरा भाऊ त्यांनी ज्याच्याबरोबर भांडण चालू होतं तो पण त्याच समोर त्यांनी समाजामध्ये बसला होता, तो पण त्यांनी आला आणि त्यानं सुद्धा दंडवत प्रणाम महाराजांच्या समोर त्यांनी केला आणि सगळ्या समाजाच्या समोर सांगितलं, हा माझा दादा आहे. आम्ही आजपर्यंत त्यांनी कोर्टात भांडण करत होतो महाराज, पण रामचंद्रांचं भरताचं हे विलक्षण त्यांनी बंधुप्रेम पाहून आमचं अंतःकरण व्याकुळ झालेलं आहे. मला सुद्धा दादाबरोबर भांडण करायचं नाही, आम्ही दोघे त्यांनी भांडण संपवून टाकणार आहोत असं म्हणून सगळ्या लोकांच्या समोर 2 भाऊ कडकडून एकमेकाला त्यांनी भेटले. हे रामकथेचं फल आहे महाराज. याच्याकरिताच रामकथा श्रवण केली पाहिजे. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. पण उगाच त्यांनी भरत आला आणि भेटायला गेला आणि प्रभू त्याला भेटले आणि अशा पद्धतीने भेटले, हे सगळं डोक्यात आणू नका. ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. म्हणून आपल्याला पण जर कुठे भाऊ असेल, त्या भावाचं ना आपलं जर बनत नसेल तर ही कथा त्यांनी ऐकत असताना या कथेच्या मंडपातच ते भांडण सोडून द्या. ते भांडण टाकून द्या महाराज इथेच. आणि फार सहिष्णुतेनं फार प्रेमानं त्यांनी अशा पद्धतीनं त्या भावाबरोबर त्यांनी सामंजस्यानं बोला सांगा, एकाच आईच्या उदरातून आपण जन्माला आलेलो आहोत, आपण एकमेकाचे भाऊ आहोत, भांडण करण्यामध्ये काही तात्पर्य नाही, आपण गुण्या गोविंदांना अशा पद्धतीने जगू असं जर त्यांनी म्हणण्याकरिता तयार असाल तर तुम्हाला रामकथा भावली, रामकथा पचली असं त्यांनी समजायला काय हरकत नाही. हे सगळ्यात महत्वाचं चिंतन आहे. पण अशाच पद्धतीने त्यांनी श्रवण करत जावं. प्रभूंचं त्यांनी हे विशेष असणारं गुणगान आहे जे आपल्या समोर सांगितलं जात आहे. कशाकरिता? आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरिता. रामकथा रामाची कथा नाही, रामकथा मानवीय जीवनाची कथा आहे. ही मानवाची कथा आहे. आपण मानव आहोत, मनुपुत्र आहोत, पण आपल्या जीवनामध्ये त्यांनी महाराज या सर्व गोष्टी उतरवण्यासारख्याच आहेत, म्हणून ते आपल्या जीवनामध्ये आपण उतरवून घ्याव्यात. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. आता त्यांनी महाराज सर्व वृत्तांत कळालेला आहे. दशरथ राजाचा त्यांनी महाराज मृत्यू झाला ही गोष्ट त्यांनी कळणार आहे. म्हणून शत्रुघ्न, भरत आणि गुहक एवढेच त्यांनी वरती गेले होते चित्रकूटावर भेटण्याकरिता. बाकीच्यांना खाली थांबवलं होतं. म्हणून जानकीला नमस्कार केला भरतानं, दादा लक्ष्मणाला नमस्कार केला. लक्ष्मणानं भरताला सांगितलं, तू भाग्यवान आहेस, पण रात्रंदिवस तुझी आठवण करतायत. भरत लक्ष्मणाला म्हणतोय, तू भाग्यवान आहेस, तुला प्रभूंचं सानिध्य प्राप्त झालेलं आहे. जानकीला नमस्कार, बघा ना, एकमेकाला भाग्यवान म्हणतायत. जानकीला नमस्कार अशा पद्धतीने केला आणि आता सर्वजण मिळून त्यांनी महाराज त्या पालख्यांच्या दिशेनं जाण्याकरिता निघाले जिथं माता आलेल्या आहेत. म्हणून त्यांनी मातांना भेटण्याकरिता त्यांनी निघाले. सगळ्यात आधी भगवान कैकेयीच्या समोर गेले. जिनं वनवासाला पाठवलं होतं ना, तिच्या समोर अशा पद्धतीनं प्रभू गेले आणि गेल्यानंतर साष्टांग प्रणिपात तिच्या समोर केला. आईला नमस्कार केला. लोकांना वाटलं लाजवत आहेत, तसं काय नव्हतं. प्रभू सरळ आहेत, अगदी शुद्ध अंतकरणाचे. भगवान त्यांनी अशा पद्धतीने कैकेयीच्या समोर का गेले? कारण 3 माता होत्या. आपण मगाच ऐकलं, रामाला जर अयोध्येमध्ये शोधायचं असलं तर डायरेक्ट कैकेयीच्या महालात जायचं, तिथेच राम त्यांनी सापडेल. कारण कैकेयीचं रामावर फार प्रेम होतं आणि राम प्रभूंचं सगळ्या मातांपेक्षा कैकेयीवर जास्त प्रेम होतं. म्हणून 3 माता आलेल्या असताना सुद्धा प्रभू आधी कैकेयीच्या जवळ गेले. का गेले त्याची अनेक कारण मला तुमच्या समोर सांगता येतील. त्याचं कारण असं आहे, माते तुझे माझ्यावर उपकार आहेत की तुझ्याचमुळे मी वनात आलेलो आहे. एवढ्या ऋषीमुनींची संगती झाली, सत्संग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, तपश्चर्या करण्याकरिता अवसर प्राप्त झाला. या सर्व गोष्टी त्यांनी महाराज तुझ्याचमुळे मला प्राप्त झालेल्या आहेत. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. म्हणून त्यांनी महाराज कैकेयीला आधी नमस्कार केला आणि मग त्यांनी बाकीच्या सर्वांना अशा पद्धतीने भेटायला सुरुवात केली.
हे सगळं पाहून त्यांनी महाराज सर्व रामाचा त्यांनी घोष करू लागले. रामनामाचा त्यांनी घोष करत सर्व भिल्ल समाज सर्व त्यांनी गुहक आलेले आहेत. हे सर्वचे सर्व त्यांनी महाराज रामाचं ते विशेषत्व त्यांनी पाहून, रामाचा विशेष असणारा भाव पाहून रामाचं गीत त्यांनी गात आहे. हे श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम, श्रीराम जय राम जय
प्रसंग मोठा विलक्षण आहे. रामप्रभू आपल्या अंतःकरणातलं भरताविषयीचं प्रेम अशा पद्धतीनं व्यक्त करत आहेत. भरताच्या अंतःकरणातलं प्रभूंच्या विषयीचं प्रेम सर्वांच्या समोर प्रगट रूपानं दिसत आहे. वडिलांचे दोघे भाऊ त्यांनी आठवण करत आहेत, व्याकुळ होऊन रडत आहेत. सगळ्यात आधी कैकेयीला नमस्कार केला. कैकेयीचे उपकार आहेत मला म्हणून तिच्यावर नमस्कार, तिच्यासमोर जाऊन नमस्कार करतात. दुसरं कारण आहे, पहिल्या वरानं भरताला राज्याभिषेक मागून घेतला होता ना, म्हणजे भरत राजा होणार. मग भरत जर राजा तर भरताची माता म्हणजे राजमाता. म्हणून सगळ्यात आधी राजाला किती राणी असल्या तरी पण जी मुख्य असणारी राजमाता तिला आधी नमस्कार केला पाहिजे. म्हणून भरतानं कैकेयीला नमस्कार, प्रभूंनी कैकेयीला नमस्कार केला. त्याचं कारण राजमाता, पण कैकेयी राजमाता त्यांनी झाली. दुसरा मुद्दा असा, माझा भरत जर एवढा पवित्र आहे, एवढा निर्मळ आहे, एवढा शुद्ध भावनेचा आहे, तर भरताला जन्म देणारी आई किती पवित्र असली पाहिजे. म्हणून प्रभू कैकेयीला नमस्कार करतात. मला खरं तेच आहे. कैकेयी जर वाईट आहे तर एवढा त्यांनी कुलदीपक असणारा पुत्र तिच्या पोटी कसा जन्माला आला असता. पण कैकेयी सुद्धा त्यांनी म्हणा आपण कैकेयीला नावं ठेवतो. अतिशय श्रेष्ठ आहे, हे त्यांचं श्रेष्ठत्व आहे. तसं कैकेयीला नाव ठेवण्याचं काय कारण नाही, इथं स्पष्ट लिहिलेलं आहे. कैकेयी नसती तर जगाला एवढं प्रेम कसं काय दिसलं असतं. हे रामाच्या पोटातलं प्रेम आणि भरताच्या पोटातलं प्रेम, हे शत्रुघ्नाच्या लक्ष्मणाच्या पोटातलं प्रेम, हे सगळ्या लोकांच्या अंतःकरणातलं प्रभूंविषयीचं प्रेम, हे जर कैकेयी नसते तर तू जर माझं म्हणणं त्यांनी ऐकशील तर कदाचित त्यांनी भविष्यात त्यांनी युगानुयुग तुला नावं ठेवले जातील, तू कलंकित होशील. हे तिला सांगितलं होतं महाराज, तिला सगळं सांगून झालं होतं. तू जर माझं म्हणणं ऐकशील तर कदाचित भरत तुला आई म्हणणार नाही. ते सुद्धा तिनं मान्य केलं होतं. मला याच्यापेक्षा काय समर्पण असलं पाहिजे, याच्यापेक्षा काय मोठेपण असलं पाहिजे. हे कैकेयीचं जीवन आहे. म्हणून प्रभूनं कौशल्या, सुमित्रा यांना नमस्कार करायच्या आधी कैकेयीला नमस्कार केला. यांचं सगळ्यांचं आपसात असणार हे प्रेम पाहून आपले कुटुंब आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि ते कुटुंब डोळ्यासमोर उभं राहावं, ज्याला आपल्या कुटुंबाबरोबर एवढं प्रेमानं वागता येतं तोच जगाबरोबर प्रेमानं वागेल. आणि जो सगळ्या जगाबरोबर प्रेमानं वागतो तोच देवाचं प्रेम प्राप्त करून घेईल. जगातला दुसरा कोणीच नाही म्हणायचं. म्हणून त्यांनी शृंखलाच आहे, याच पद्धतीने गेलं पाहिजे. नाहीतर ज्ञानोबरायांची ओवी आहे, ते म्हणतात ना तरी घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, आणि विश्व भरे आदरा मूर्खो जायचा. मूर्ख आहे म्हणले तो, ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, माझे नाही. ते म्हणले ना तरी घरी माता पितरा, घरात आई वडिलांबरोबर धड बोलत नाही, नीट त्यांच्याशी त्यांनी वागत नाही, एक शब्द सुद्धा त्यांच्याविषयी चांगला त्यांनी बोलत नाही. आणि लोक त्याच्या पाया पडतात, लोक त्याला आदर देतात, लोक त्याला महाराज म्हणतात, बाबा म्हणतात, त्याच्यापुढे दंडवत घालतात. ना विश्व भरे आदरा मूर्खो जायचा, तो मूर्खच आहे म्हणले. म्हणून आधी त्यांनी घरातल्या लोकांबरोबर चांगलं वागायला शिकलं पाहिजे, मग जगाबरोबर त्यांनी अशा पद्धतीने चांगलं वागलं पाहिजे, मग परमात्म्याचं प्रेम प्राप्त होईल. याच्यातून शिकण्यासारखं आहे. असू द्या, हे चित्र डोळ्यासमोर त्यांनी प्रत्यक्ष दिसत आहे. केवढं प्रेम आहे माझं. पर्णकुटीत भरत गेला आणि पर्णकुटीत गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की भगवान दर्भासनावर झोपतायत. ते पाहून व्याकुळ झाला. तिथं त्यांनी महाराज कंदमुळं फळं ठेवले होते, बोराच्या बिया पडल्या होत्या. त्याच्या लक्षात आलं की प्रभू हे त्यांनी खाऊन अशा पद्धतीनं राहत आहेत. रडू लागला. शत्रुघ्न रडतोय हे पाहून जानकीनं स्वतःच्या पदरानं दोघांचे डोळे पुसले. अशी भावजाई कुठे पाहायला मिळेल महाराज. ही थोरली भावजाई म्हणजे आईच्या जागेवर असते. मग तिनं आईचं काम केलंय, दोघांचा डोळे पुसण्याचं काम करते, पदरानं डोळे अशा पद्धतीने पुसू लागले. म्हणून ही भावजाई आहे, थोरली भावजाई आहे.
जी त्यांनी आपल्या दिरांना मुलासारखं समजते आहे आणि पुत्रवत अशा पद्धतीने प्रेम देते आहे आणि ते दीर सुद्धा तिला आईचं स्थान अशा पद्धतीने देतात, तिच्या चरणांना वंदन करतायत. हेच रामकथा आहे आणि हेच आपलं जीवन आहे. शिकण्यासारखं समजण्यासारखं तर हेच आहे. पण आपल्या जीवनामध्ये जो अशा पद्धतीने उतरवेल आणि अशा पद्धतीने जो वागायला सुरुवात करेल, खऱ्या अर्थानं त्यानं रामकथा ऐकली आणि त्याला ती भावली लक्षात ठेवा.